फोन 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 हा बाकी घेतलंयस ना सगळं? घेतलं. किती वाजतील तुला परत यायला? माझी वाट नको माझं मुळात माझं जेवण करू नका नाही बनवूच नका मी बाहेर जेवेन नको ते वाया जातं नको. अरे तू वाया जायचं काळजी करू नकोस आम्ही वाया घालवत नाही. मला फक्त सांग तू किती वाजता येणार आहेस आणि वेळ येते जेवण. कळवतो माझं काही नक्की नाहीये. तू काय विचार केलास? कशाबद्दल राणी? अरे काल आपण बोललो ना त्या व्हॉइस नोट बद्दल. तुला मान्य आहे ना काहीतरी गडबड आहे? कशाबद्दल बोलताय तुम्ही? थांब मी ऐकवतो तुला पण. मी काल 100 वेळा ऐकली आणि आता तर मला गॅरंटी आहे. हॅलो ती मला असं काहीतरी कळलंय जे खूप भयानक आहे आणि मला तुला लवकरात लवकर सांगायचंय. आज मी पारसवाडीला गेले होते. मला हे कळलंय की दिसतं तसं नसतं देवी. बघितलंस? हा ऍक्सिडेंट नाहीये, ती पडली वगैरे नाहीये. तू थांब ह्याचा काही अर्थ निघू शकतो देवी. विजय ते चित्र हे मला पाठवलंय तिने आणि मी ठरवलं की याचं इन्व्हेस्टिगेशन असं नाही पण पाठपुरावा मी करणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तू ती व्हॉइस नोट कोणालाही पाठवू नकोच आता. हा माझ्याकडे आहे बघतो मी त्याचं काय करता येईल ते. हा चल मी निघतो. हा बाय बाय. एक मिनिट चिकू दादा, तू करणार आहेस ना याचं इन्व्हेस्टिगेशन? मी नाही करू शकत. प्रत्येक पोलीस स्टेशनची एक हद्द असते ज्याला ज्युरिस्डिक्शन असं म्हणतात है ना. तर काय आता मीताचं घर ज्या एरियात आहे ती माझी हद्द नाही त्यामुळे मी ती केस इन्व्हेस्टिगेट नाही करू शकत. हे सगळं कळतंय मला पण तू तुझे ते जे कोणी ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलू शकतोस ना. हो राणी मी बोललोय त्यांच्याशी. तू कधी त्यांना भेटला? मीताचं दर्शन घ्यायला गेलो होतो ना तेव्हा ते आले होते तिथे. भेटलो मी त्यांना पण हा बाकी काय आहे माझं लक्ष आहे. हा येतो चला बाय 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 बाय. हा असं का करतोय? मी इतका जीव तोडून त्याला सांगतेय काहीतरी आणि हा सिरियसलीच घेत नाहीये. देवी काम डाऊन. थांब तू शांतपणे बस एक मिनिट. मी आलेच. बसा. विजय भेटलो मी त्या हात जोडेला. काही विशेष त्यांनी सांगितलं नाही का? जनरल बोलला तो. मी जरा कमीच लक्ष घालतोय म्हणजे हातात नाहीये ना माझ्या. तुझं कमी लक्ष म्हणजे माहिती आहे मला. बरं ते जाऊ दे. मला सांग तू त्या चित्राबद्दल मुद्दाम सांगितलं नाहीयेस का देवीला? हा म्हणजे नाहीच सांगायला पाहिजे ना. ऑलरेडी तिच्या डोक्यात किती विचार चालू आहेत बघतेस तू. ती व्हॉइस नोट ऐकल्यापासून तिचं डोकं घर 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 फिरतंय. पण तुला काही तथ्य वाटत नाहीये त्या व्हॉइस नोट मध्ये? विषय असा आहे ना भूषू, जेव्हा ही व्हॉइस नोट मी ऐकली तेव्हा मलाही धक्का बसला. मलाही 2 मिनिटं सुधारलं नाही की हे काय आहे. पण नंतर देवीच मला सांगत होती की त्या एकमेकांशी सगळं काही बोलतात. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा अगदी चिरीमिरी गोष्ट पण ते एकमेकांशी शेअर करतात. आता मला हे कळत नाही हे जी काही व्हॉइस नोट आहे ती अगदी कॅज्युअली पाठवलेली व्हॉइस नोट आहे की मग खरंच यात काही तथ्य आहे. म्हणजे कुठल्या बेसिसवर हे कसं रिॲक्ट व्हावं या गोष्टीला. हे बघ सारडांची निगडीत आहे. सारडा झोलाड आहे या मतावर मी आजही ठाम आहे. एक मन म्हणतंय की नाही हे फार सिरियसली घ्यायला पाहिजे पण दुसरं मन मला सांगतंय की तू येशील रे सिरियसली पण फक्त पाणी दिसते म्हणून आपण दगड खणायला लागलो तर आधी काहीच नाही लागणार. बरं तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचं नाव काय लेवलला बदनाम आहे. काही केलं का मला लोक सस्पेंड करतात. ज्युरिस्डिक्शन पाळत नाही वगैरे तुला माहिती आहे. आई काही ऐकतो मी सगळं. म्हणजे बघ ना आता ते पारसवाडीला मी गेले होते. दिसतं तसं नसतं म्हणजे आता तू सारडांबद्दल म्हणशील तर सारडा द ग्रेट सारडा जगाच्या दृष्टीनं कितीतरी जमिनी आहेत. अख्खी गावाच्या गावं सारडांची आहेत. तर ती पारसवाडी आणि दिसतं तसं नसतं म्हणजे हे चांगल्या अर्थाने म्हणाली आहे ती की मला वाटत होतं त्यापेक्षा भव्य काहीतरी की मग असं आहे की मला वाटत होतं तसं काहीच क्लिअर काय होत नाही. आणि मला असं वाटतं की जर घुसायचं आहे ना मग पूर्ण घुसायचं मग शेवटापर्यंत जायचं.
मग जे व्हायचं ते होऊ देत, परिणामांचा विचार नाही करायचा. पण इथे कसं आहे ना की माझ्या हातात काय नाही, मी प्रयत्न करतोय. पण तेच आहे ना, अर्धवट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे नो इन्व्हेस्टिगेशन. पण त्याहून महत्वाचं त्यात खरंच काही असेल तर? मी आहेच आहे, मी सोडला नाहीये विषय. विषय डोक्यात आहे पण हात बांधले. बघूया, जाशील ना? तू कळव मला. हो बाय. बाय. चल लवलीन, झालं का? रेडी आहे. चल. काय केलंय? काय झालं? काय झालं? अरे काय झालंय? काय काय? डोकं फिरलंय तुझं? मेकअप का केला तू? कुठे जातोय माहितीये का तुला? अस्थि विसर्जनाला जातोय, पार्टीला नाही जाते आपण. हे असं तोंड रंगवून येणार आहेस का तू? आय एम सो हॅपी. काय बोलते तू? कोणी ऐकलं तर? अरे मीता गेल्यामुळे नाही, हं? तू निदान माझ्याकडे पाहिलंस तरी. गौरव, मला नेहमी वाटतं की तू माझ्यावर खूप प्रेम कर. तुझ्याकडे बघावं, तुझ्यावर खूप प्रेम करावं, ना की इतर बायकांवर. गौरव, तुला हे नाही आवडले का? आपण तुझ्या मनासारखं करूया. पुसलं, तुझ्या मनासारखं केलं. जैन सर, सर ते खारेगावला जाऊन येतो. तो डॉक्टर भगवते सापडला ना, सो बघून येतो जरा. चल मी पण येतो. चल. सर कशाला? मी आहे ना, मी करतो सर, काळजी नका करू, मी जातो. नको सर, मी गाडी काढतो, या तुम्ही. गॅरंटीज नाही आहे मला. कोणाला भेटायचंय मॅडम? मी देवयानी, मी आले इथे बऱ्याचदा. मीताची मैत्रीण. पण आतमध्ये तर कुणीच नाही. कुठे गेलेत सगळे? अहो नाशिकला गेले अस्थि विसर्जनसाठी. ठीक आहे, मी नंतर येते. हो मॅडम, या आता. क्विक 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 क्विक, ॲम्ब्युलन्सला बोलाव. सलमान, ॲम्ब्युलन्स बोलाव. सर सर फोन करतच होतो, तेवढंच हेल्मेट घालून कोणतरी पळून घेताना दिसलं. लोकल पोलीस स्टेशनला फोन कर आणि फोर्स बोलव. चल चल.
लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म कर रे, फिमेल कॉन्स्टेबल किंवा ऑफिसर लागेल. हवलदार जा बघा ॲम्ब्युलन्स आली आहे का. नमस्कार, मी इन्स्पेक्टर विजय भोसले. मी घरात. तुम्ही खारेगावचे ना? हो, तुम्ही इथे. मी भोईवाडी पोलीस स्टेशन विलेपार्ले एका केस संदर्भात इथे आलो होतो. त्यांचं पूर्ण नाव काय? प्रदीप भगवते. डॉक्टर होता, गळा चिरून त्यांचं मर्डर झालंय. अच्छा. एकटा राहणारा माणूस होता. कोणाची दुश्मनी होती काय माहित नाही. डॉक्टर होते तर प्रॅक्टिस करत नव्हते का? नाही, प्राथमिक चौकशीत तर असंच कळतंय. एकटे राहतात म्हणजे कुटुंब काय दुसरीकडे कुठेतरी? माहित नाही पडलं, हळूहळू सगळी माहिती कळेलच. घर पाहता असं वाटत नाही इथे कोणी येत जात असेल. चाल येतो साहेब. हो. ॲम्ब्युलन्सचं काय झालं रे? प्रदीप भगवतेला कोणीतरी मारलं का? तिथून पळत जाताना राधिका दिसली का? एका डॉक्टरनी दुसऱ्या डॉक्टरचा गळा चिरला का? आणि हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय का? काय डॉक्टर, त्या दिवशी तर खुन्नच देत होतीस मला. आता काय झालं? रेड हँड पकडलं तुला सलमानने आणि सरांनी. का मागे लागलेलीस त्या भगवतेच्या? बोल, का मारायचं होतं? अशी नाही. हा? तुला त्या दिवशी सर इच्छा खूप होती, पण मी नाही मारलं त्याला. म्हणजे तुमच्या सलमान साहेबांनी मला फक्त तिकडून पळून जाताना पकडले, पण मला खून करताना ना तुम्ही बघितलं ना तुमच्या सलमान साहेबांनी. माझ्या विरुद्ध काही सिद्ध करू शकणार नाही तुम्ही. नक्की डॉक्टर आहेस ना? वकिली पण केली आहे सोबत. एवढं करण्यासाठी वकील नाही असावं लागत. आता तर मी डॉक्टर पण नाही राहिली, एक नक्की आहे मॅडम. मी काही असले तरी मर्डरर तर अजिबात नाही. हॅलो. भोसले हात जोडे बोलतोय, कीर्तीनगर. हा बोला ना साहेब. तुम्ही जरा इकडे येऊ शकता का? कीर्तीनगरला? हो या, जरा काम आहे. तुमच्या ओळखीचं कोणीतरी आलंय इथे. हा म्हणजे आम्हीच घेऊन आलो त्यांना. कोणीतरी सापडलंय घुसखोरी करताना. या तुम्ही. आलो आलो आलो, लगेच आलो. नमस्कार साहेब. बोला, काय झालं? तू इथं काय करतेस? हिचं काय? भोसले ट्रेस पासिंग साठी अटक केलंय. हिने ड्रेस पासिंग केलंय? तू कुठे? ट्रेस पासिंग मराठीमध्ये एखाद्याच्या हद्दीमध्ये आपण बेकायदेशीर शिरतो ना, त्याला म्हणतात. ते केलंय. नाही म्हणजे एक्झॅक्टली काय, कुणाच्या घरात काय हद्दीत काय, म्हणजे मला कळलं नाही. नरहरी साहेबांच्या बंगल्याच्या आत चोरून शिरण्याचा ह्या प्रयत्न करत होत्या. चौकशांत समजलं की तुमची बहीण आहे. म्हटलं आपलाच माणूस आहे, आपली नको. हा पण कागदावरती अजून नोंद केलेलं नाहीये बरं का. पण करावं लागेल, कारण सारडा साहेबांसारखी मोठी माणसं. आणि ती मोठी माणसं आज आपण होऊन तुमच्याकडे आली आहे. नमस्कार बाबूलाल साहेब. नमस्कार अमित साहेब. अमित साहेब या. आपण होऊन आलाय कारण काळजी. आपल्या घरात असं अचानक कोणीतरी येऊन घुसतं, काळजी वाटणारच आहे ना भोसले साहेब? काळजी तर वाटणारच ना हो. त्यात हे घरात असं वातावरण, दुःखाची परिस्थिती सगळी, वरून पोलिसांचा फोन, चौकीत यायला लागतंय. आलो, सगळंच अवघड होऊन बसलं. घरात बेटाजी काय प्रॉब्लेम आहे? काही गैरसमज वगैरे झालाय का?
जोडे हे काय? तू माहित नाही कोण आहे राहू? तुम्ही एखाद्या सामान्य चोरासारखं यांना आणून बसवलं इथे. तर आम्ही काय करणार साहेब? तुमच्याच लोकांनी कॉल केला ना आणि खिडकीतून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. वॉचमनला दिसलं म्हणून वॉचमनने आरडाओरडा केला. खोलीत बंद केलं त्यानं आणि आम्हाला फोन केला. आम्ही पोहोचलो आणि घेऊन आलो साहेब, बाकी काय नाही. गैरसमज, केवळ गैरसमज. अहो चोर नाहीये त्या, आमच्या फॅमिली फ्रेंड आहे. आमच्या धाकट्या सुनबाईची मैत्रीण आहे. सुनबाईंची आठवणच त्यांना आमच्या घरापर्यंत घेऊन आली असावी, है ना बेटाजी? मूर्ख है आमचा वॉचमन. त्याने घोटाळा केला. ठीक आहे, मी बघतो. आता आपण हे संपवून टाकूया, इथेच मिटवून टाकूया. बरं मला सांगा, काही नोंद वगैरे काही लिखापडी नाही ना केलेली? तर असो, आता आपण असं काही घडलंच नाही असं समजूया, आहे ना भोसले साहेब? बेटा सॉरी, अचानक सवयीनं नाव आलं तो. फार कमी दिवसात मुलीनं सगळ्यांच्या मनात जागा मिळवली होती. काय तुमचं नाव काय? देवयानी देवरुखकर. देवयानी बेटाजी, आता सगळं संपलंय. मिटलं सगळं. मॅडम बघा, अहो चांगली माणसं आहेत. आता पुन्हा असं काय करू नका. भोसले समजावा जरा. थँक्यू बेटाजी. झालं सगळं मिटलं. या बेटाजी. अमित बेटा, चला. बेटा शांत व्हा, सावरास होता. एवढा त्रास नका करून घे. आमच्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल, संशय असेल तर मुख्य दरवाजातनं घरी या आणि बोला आम्हाला सरळ सरळ. घरात कोणी नसताना असं घरात घुसण्याचे उद्योग पुन्हा करू नका, कळलं? सारडांचा मोठेपणा म्हणून आम्ही आज आलो तुमच्यासाठी. पुढच्या वेळेला नाही येणार. अरे वा, दोघं एकत्र आज. काय झालं? काय झालं? कुठे भेटली तुला? विचार ना तिला, विचार कुठे भेटली. ए आवाज बंद, आवाज बंद. सारडांच्या घरामध्ये ट्रेस पासिंग केलंय तिने. घरात घुसली होती त्यांच्या.